आज तुम्ही गोठ्यात जाऊन फक्त एक बदल करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, तुमच्या गोठ्यात उभं असलेलं जनावर हे फक्त दूध देत नाही, ते घर चालवतं, ते आपल्या मुलांचं शिक्षण करतात, आपली स्वप्न पूर्ण करतात. म्हणून त्याची काळजी फक्त खर्च समजू नका, ती एक गुंतवणूक समजा. आज या व्हिडिओ नंतर एक निर्णय घ्या. उद्यापासून काहीतरी बदलायचंय. मोठं नाही, एक छोटा बदल. कारण दूध एका दिवसात वाढत नाही, पण योग्य सवयीने नक्की बदलतं. आपण सकाळी गोठ्यात जातो, जनावरांना चारा देतो, पाणी देतो, त्याची काळजी घेतो. पण दूध मोजताना मनात एकच प्रश्न येतो, इतकी मेहनत करूनही दूध का वाढत नाही बरं? काही लोकांकडे कमी जनावर असतात, पण दूध जास्त निघतं. काही लोकांकडे जास्त जनावर असून सुद्धा नफा कमी राहतो. मग फरक कुठे आहे? फरक जातीत नाही, फरक नशिबात नाही, फरक आहे व्यवस्थापनात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 उपाय जे फक्त ऐकायचे नाहीत, तर प्रत्यक्ष गोठ्यात वापरायचे. जर तुम्ही दूध वाढवण्यासाठी महागडे उपाय शोधत असाल तर आधी हा व्हिडिओ नक्की बघा आणि मग ठरवा. कारण अनेक वेळा दूध कमी होण्यामागचं कारण हे मोठं नसतं, ते छोट्या छोट्या चुका असतात. दूध कमी होण्यामागची कुठली कारण असतील तर यामध्ये अपुरा पोषक आहार आहे, वेळेवर खाद्य न देणं आहे, कमी पाणी आहे, जनावरांवर असणारा ताण आहे, उष्णता आहे, रोग आहे, चुकीची दूध काढण्याची पद्धत आहे, गोठ्यामधला स्वच्छतेचा अभाव आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, दूध गोठ्यात वाढत नाही, ते व्यवस्थापनात वाढतं. जनावरांच्या दूध वाढीमध्ये संतुलित आहाराचा सगळ्यात मोठा महत्वाचा रोल आहे. अनेक जण जास्त चारा म्हणजे जास्त दूध समजतात, पण महत्व आहे संतुलनाचं. जनावराला जे आवश्यक आहे, हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, मिनरल मिक्सचर असेल, पशुखाद्य असेल, हे खूप गरजेचं आहे. फक्त एकाच प्रकारचा चारा देऊ नका. चुकीचा आहार म्हणजे दुधामध्ये घट हे नक्की आहे. आहार वेळेवर द्या, अचानक मोठे बदल टाळा. पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दुधात सगळ्यात मोठा भाग हा पाण्याचा आहे. जर जनावर कमी पाणी पित असेल तर दूध कमी होऊ शकतं. लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी दिवसभर उपलब्ध हवं. गरम हंगामात विशेष करून याची काळजी घेणं गरजेचं आहे. काही वेळा फक्त पाण्यामुळे उत्पादन वाढलेलं दिसतं. दूध काढण्याची वेळ निश्चित करा. लक्षात ठेवा, आज 5 वाजता, उद्या 8 वाजता असं करू नका. जनावर हे सवयींवर चालतं. सगळ्यात महत्वाचं, दररोज दूध एकाच वेळ काढा. त्यामुळे जनावरांवरती असणारा ताण कमी होतो आणि दुधाचं उत्पादन स्थिर राहतं. स्वच्छता म्हणजे उत्पादन असं म्हणायला हरकत नाही. गोठा घाण असणं, गोठ्यामध्ये माशा असणं, गोठ्यामधली ओलसर जागा, तर शरीर ऊर्जा दुधात नाही तर रोगाशी लढण्यात खर्च करतं. रोज गोठा स्वच्छ ठेवा, कोरडा ठेवा, हवेशीर ठेवा. उष्णतेपासून संरक्षण करा. उन्हाळ्यात जनावरं कमी खातात. कमी खाल्लं म्हणजे कमी दूध. मग याच्यासाठी उपाय काय केला पाहिजे? आपण जनावरांच्यासाठी सावली तयार केली पाहिजे, पंखे लावले पाहिजेत गोठ्यामध्ये, त्याला थंड पिण्यासाठी पाणी दिलं पाहिजे, म्हणजे दुपारी ताण कमी येतो या जनावरांवरती. खनिज मिश्रण आणि पोषण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. काही वेळा सर्व काही ठीक असतं, पण शरीरामध्ये सूक्ष्म पोषण कमी असतं. जर डॉक्टरच्या सल्ल्यानं आपण हे मिनरल मिक्सचर असेल, याचा योग्य आणि पूरक जर वापर केला तर दूध वाढीसाठी हा सगळ्यात महत्वाचा फरक दिसू शकतो. दूध कमी होत असेल तर फक्त खाद्य वाढवू नका, ते बघा, तपासा. जनावराला ताप आहे का, सडाची काही समस्या आहे का, भूक कमी लागते का? वेळेत उपचार म्हणजे नुकसान कमी, हे लक्षात घ्या. जनावराला ताण कमी द्या. मोठा आवाज असेल, सतत बदल असेल, जनावरांना मारणं असेल तर हे उत्पादन कमी करू शकतात.
शांत वातावरण ठेवा गोठ्यामध्ये, नोंदी ठेवा, दररोज लिहा. दूध किती मिळालं, खाद्य किती दिलं, खर्च किती झाला. अचानक बदल लगेच लक्षात येतात. जास्त जनावर नाही, जास्त उत्पादन ही सर्वात मोठी गोष्ट आहे. अनेक वेळा 10 मध्यम जनावरांपेक्षा 5 चांगली व्यवस्थित जनावरं फायदेशीर असतात. जर उद्देश बघितला तर दूध वाढवा, फक्त संख्या नाही वाढवायची आपल्याला. शेतकरी मित्रांनो, दूध वाढवणं म्हणजे जादू नाही, ते रोजच्या छोट्या निर्णयाचं फळ आहे. आज तुम्ही गोठ्यात जाऊन फक्त एक बदल करा. पाण्यापासून सुरुवात करा, किंवा वेळेवर खाद्य द्या, किंवा स्वच्छता गोठ्यामध्ये चांगली ठेवा. हवेशीर गोठा ठेवा. 1 महिना हे सातत्य ठेवा आणि मग स्वतःला विचारा, मी आधीच हे का सुरू केलं नाही. जनावर मेहनत करतं, त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. आणि मित्रांनो, योग्य व्यवस्थापन केलं तर नफा आपोआप वाढतो. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये लिहा, तुमच्या जनावराचं सध्या किती लिटर दूध आहे. आणि हा व्हिडिओ दुग्ध व्यवसाय करणाऱ्या मित्राला नक्की पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच वेगळी माहिती घेऊन येऊयात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.